राजेश क्षीरसागर हे रामभाऊ चव्हाणांच्या पत्रावर शहर प्रमुख झाले। ठाकरेंच्या सेनेच्या रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली। क्षीरसागरांनी त्यांच्या कुटुंबातील गुन्हेगार व्यक्तीला उमेदवारी का दिली? ठाकरेंच्या शिवसेनेच्या रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांना आता थेट सवाल उपस्थित केला आहे। ज्या रामभाऊ दादांच्या दारामध्ये राजेश क्षीरसागर मला शहर प्रमुख करा म्हणून विनंती करायला जायची, 12-24 तास राजेश क्षीरसागर हे रामभाऊ दादांच्या घरात जाऊन त्यांच्या पायाजवळ बसलेले असायचे की मला काय वाटेल ते करा पण शहर प्रमुख करा। रामभाऊ दादांच्या पत्रावर राजेश क्षीरसागर शहर प्रमुख झाले आणि आज रामभाऊ दादा हयात नसताना राजेश क्षीरसागरने त्यांच्याच पक्षातील जिल्हा प्रमुखाच्या मुलाचं तिकीट कापलं। अक्षरशः हा व्यक्ती केसानं गळा कापतोय त्यांनी सिद्ध करून दाखवलं। माणिकराव कोकाटे सदनिका प्रकरणी जामीन अर्जावर सही करण्यासाठी कोकाटे कोर्टामध्ये पोहोचले होते। जामिनासाठी कोकाटे रुग्णालयातून थेट कोर्टामध्ये पोहोचले। अमरावतीच्या अंबादेवी संस्थानला 3 एकर जमीन देण्यात आली। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 3 एकर जमीन दिली। चिखलदरा येथील 3 एकर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली, तर फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे। तर अमरावतीच्या अंबादेवी संस्थानला 3 एकर जमीन देण्यात आली। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन देण्याला मान्यता आहे, तर चिखलदरा येथील 3 एकर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली। देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चिखलदरा येथील अंबादेवी देवस्थानाच्या विकासाकरता, तीर्थक्षेत्र विकासाकरता 15,000 स्क्वेअर मीटर जागा ही वर्ग 2 म्हणजे देवस्थानाच्या समोरील जे काही तिथे भक्त येतात त्याच्या मूलभूत सुविधेकरता आज आपण मंत्रिमंडळाने दिलेली आहे। सोबत अमरावतीमध्ये रवी राणा यांच्याकडनं खास शुभेच्छा देण्यात आल्या। लोकशाही मराठीला नवीन वर्षाच्या निमित्तानं त्यांनी खास शुभेच्छा दिल्या। आमदार रवी राणा यांनी लोकशाही मराठीच्या कार्याचं कौतुकही केलंय। नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर लोकशाही मराठी चॅनलच्या सगळे संपादक, रिपोर्टर आणि सूरज दहाट याला सुद्धा मनापासून युवासेना पार्टीतर्फे, माझ्या परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा। लोकशाही मराठीचं खऱ्या अर्थानं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं जाव आणि ज्या ठिकाणी कोणी पोचू शकत नाही त्या ठिकाणी लोकशाही मराठी पोचते आणि अनेक भागामधल्या, दुर्गम भागामधल्या बातम्या कव्हर करून त्या लोकांना न्याय देते। म्हणून लोकशाही मराठीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।